Students, we have to learn how to draw a ray diagram of telescope. टेलिस्कोपची रे डायग्राम कशी काढायची. देर आर 2 stages in drawing for the ray diagram. First stage is बघा, the magnification occurs in 2 stage. रे डायग्राम टेलिस्कोपची रे डायग्राम काढण्यासाठी 2 वेळा मॅग्निफिकेशन होतं. तर त्याच्यात 2 स्टेज आहे. तर पहिली स्टेज आहे ऑब्जेक्ट कुठे ठेवायचा. ऑब्जेक्ट बी ॲट इन्फिनिटी सो इमेज गॉट ॲट F2. ऑब्जेक्ट जो आहे हा ऑब्जेक्ट ॲट इन्फिनिटी असतो. ठेवायचा म्हणजे तो असतोच, आपल्याला माहिती आहे. आणि ॲट इन्फिनिटी ऑब्जेक्ट असताना त्याची जी इमेज आहे ती आपल्याला फोकसवर सेकंड प्रिन्सिपल फोकसवर मिळते. ही माहिती ही पहिली स्टेज आहे. बघा, कारण की टेलिस्कोपचा यूज काय आहे. टेलिस्कोपचा यूज आहे डिस्टंट ऑब्जेक्ट बघण्याचा. टेलिस्कोप इज यूज टू सी डिस्टंट ऑब्जेक्ट क्लिअरली अँड देअर मॅग्निफाईड फॉर्म. म्हणजे दूरचे जे ऑब्जेक्ट्स आहेत ते आपल्याला मोठे आणि क्लिअर दिसण्यासाठी आपण टेलिस्कोप यूज करतो. आणि म्हणून ऑब्व्हियसली टेलिस्कोपचा जो ऑब्जेक्टिव्ह लेन्स असेल त्या ऑब्जेक्टिव्ह लेन्सच्या समोर फ्रंटला जो ऑब्जेक्ट असणार आहे तो कसा असणार आहे, ॲट इन्फिनिटी असणार आहे. आणि तो ॲट इन्फिनिटी असल्यामुळे त्याची जी इमेज आहे ती इमेज आपल्याला कुठे मिळणार आहे. ॲट इन्फिनिटी असल्यामुळे त्याची इमेज आपल्याला कुठे मिळणार आहे, त्याच्या फोकसवर मिळणार आहे. ओके, आता ही जी डायग्राम आहे ही डायग्राम आपण किती नंबरला काढली होती ती पण आपण बघूया. ही डायग्राम आपण काढलेली आहे. हा बघा, ही फर्स्ट डायग्राम जी आहे ही आपण आधी काढायची. आणि नंतर काय होणार आहे, सेकंड स्टेज काय असणार आहे. सेकंड स्टेज आहे प्लेस ऑब्जेक्ट बिटवीन F1 अँड O. म्हणजेच सेकंड स्टेज जी आहे, आपला जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट आपल्याला कुठे ठेवायचा आहे, ऑप्टिकल सेंटर आणि फोकस. हा ऑप्टिकल सेंटर आणि इथला फोकस यांच्यामध्ये आपल्याला ही इमेज जी आहे ऑब्जेक्ट म्हणून ठेवायची. आणि त्याची जी इमेज आपल्याला इमेज जी मिळणार आहे ते ॲट इन्फिनिटी मिळणार आहे, दूर मिळणार आहे, मोठी असणार आहे. म्हणजे सेकंड पार्ट जो आहे तो सेकंड पार्ट म्हणजे कोणता असणार आहे, तर ही डायग्राम असणार आहे. म्हणजेच टेलिस्कोपचा रे डायग्राम जी आहे ती कॉम्बिनेशन ऑफ द फर्स्ट डायग्राम अँड 6 डायग्राम अशी असणार आहे, लक्षात ठेवा. तर जेव्हा आपण टेलिस्कोप आणि मायक्रोस्कोपच्या रे डायग्राम काढायला शिकतो त्याच्या आधी तुम्ही हा व्हिडिओ लेक्चर बघा. हा जो व्हिडिओ लेक्चर आहे, इमेज फॉर्म बाय कॉन्व्हेक्स लेन्सेस अँड डिफरंट पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट, हे व्हिडिओ लेक्चर बघून तुम्ही 6च्या 6 डायग्राम नीट काढायला शिका. आणि मग तुम्ही जर त्याच्यानंतर टेलिस्कोप आणि मायक्रोस्कोपच्या डायग्राम काढायला घेतल्या तर तुम्हाला सो इझी होणार आहेत. ओके, नाऊ लेट स्टार्ट द ड्रॉइंग फॉर द टेलिस्कोप. आता पहिल्यांदा आपण काय करतो, तुम्हाला आता पाठ झालं असेल की काय करायचं असतं. फर्स्ट टाइम आपण काय करायचं तर प्रिन्सिपल ॲक्सिस काढून घ्यायचं. मी रफ डायग्राम काढून ठेवलेली आहे, पण ही डायग्राम काढताना कोणता क्रम असणार आहे ते दाखवण्यासाठी मी तुम्हाला पुन्हा डायग्राम काढून दाखवणार. बघा, ह्याच क्रमाने रे डायग्राम काढायची असते. पहिल्यांदा काय करायचं, फर्स्ट टाइम आपण काढायचं आहे प्रिन्सिपल ॲक्सिस काढायचा. प्रिन्सिपल ॲक्सिस काढल्यानंतर आपण काढणार आहोत लेन्स. तर लेन्स कुठला आधी काढायचा, तर ऑब्जेक्टिव्ह काढायचा. आणि टेलिस्कोपमध्ये ऑब्जेक्टिव्ह लेन्स हा मोठा असतो त्यामुळे आपण इथे मोठा लेन्स काढायचा. जरा लेन्स काढताना आपण परपेंडिक्युलर सेगमेंट काढून घेऊया. आपल्या प्रिन्सिपल ॲक्सिसला हा परपेंडिक्युलर काढून घेतलाय. त्याच्यानंतर आपण काढणार आहोत लेन्ससाठी मी प्रोटेक्टर यूज करते. प्रोटेक्टर यूज करूया आपण. प्रोटेक्टर यूज करून हा लेन्स काढणार आहे. हा मोठा आहे, याचं क्रॉस सेक्शन मोठं असणार आहे. 90 मॅच करायचं बरं का काढताना. आता आपण हे काढून झाल्यानंतर आपण काय करणार आहोत, तर याचा आपण काय घ्यायचा आहे, याचा प्रिन्सिपल फोकस घ्यायचा. तर प्रिन्सिपल फोकस जो आहे तो काय करायचा, जरा लांब घ्यायचा. कारण की आपल्या टेलिस्कोपमधला जो ऑब्जेक्टिव्ह आहे त्याचा त्याची फोकल लेंथ जी आहे ती मोठी असते. त्यामुळे मी इथं घेतलेला आहे F1 आणि इथे घेतलेला आहे, इथं F2 घेतलेला आहे. ओके, आणि हा ऑब्जेक्टिव्हचा असल्यामुळे मला O नाव दिलं.
F2O. आता आपण काय करणार आहोत, आपला जो ऑब्जेक्ट आहे तो कुठे आहे, ॲट इन्फिनिटी. आणि जेव्हा ऑब्जेक्ट ॲट इन्फिनिटी असतो तेव्हा आपण काय करायचं असतं, तर आपण पॅरलल इन्सिडेंट रे घ्यायचे असतात. तर आपण इन्सिडेंट रे घ्यायचे आहेत पॅरलल. मग आता हे असे पॅरलल इन्सिडेंट दूरवरून लांबून वरतून येत आहेत, त्यामुळे मी काय करून घेऊया, आपण आधी इन्सिडेंट रे काढून घेऊ. या एक रे जो आहे तो ओ मधून पण जाताना दाखवूया. असे मी 3 रे पॅरलल काढून घेतलेले. ओके. आता हे जे इन्सिडेंट रे आहेत, हे इन्सिडेंट रे कुठून येत आहेत, तर ॲट इन्फिनिटी, फ्रॉम इन्फिनिटीवरून येत आहेत. म्हणून हे सगळे जे इन्सिडेंट रे रिफ्रॅक्टेड नंतर आफ्टर रिफ्रॅक्शन ते कुठे कन्वर्ज होणार आहे, कन्वर्ज ॲट द फोकस, प्रिन्सिपल फोकसमध्ये ते कन्वर्ज होणार आहे. आता ह्या पॉईंटमध्ये डायरेक्ट आपण न दाखवता थोडं आपण खाली घेऊया, कारण की आपल्याला थोडी तरी रे डायग्राम काढण्यासाठी इमेज लागणार आहे. त्याच्यामुळे आपण थोडं या फोकसच्या खाली पॉईंट घेऊन मी दाखवते. म्हणजे थोडी तरी इमेज आपल्याला ती दिसली पाहिजे. बघा कुठे ते कन्वर्ज झालेले आहेत, तर फोकसवरती. हे कोण आहेत, हे आहेत रिफ्रॅक्टेड रे. कुठे झालेत ते फोकस, इथे फोकस झाले, त्यामुळे आपल्याला काय मिळालेलं आहे, आपल्याला इमेज मिळालेली. एकदम स्मॉल इमेज आपल्याला मिळते. आपण ती कशावर घेत असतो, आपण हे प्रॅक्टिकल पण करून बघितलेलं आहे. आपल्याला ही इमेज, छोटीशी इमेज मिळते नाही का. आपण दूरवरचा जो झाड वगैरे आहे किंवा बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगची इमेज आपल्याला कुठे दिसते, आपल्याला छोटीशी उलटी अशी इमेज स्क्रीनवर दिसत असते, तर ती आपल्याला मिळालेली. आता ही झाली आपली रे डायग्रामची फर्स्ट स्टेज. आता सेकंड स्टेजला काय करायचं आहे, सेकंड स्टेज प्लेस ऑब्जेक्ट बिटवीन F1 अँड O. म्हणजे आपला जो आता ही याची इमेज आहे, ही इमेज याचा ऑब्जेक्ट झालाय. तर हा ऑब्जेक्ट आपल्याला कुठे ठेवायचा, लेन्स अशा पद्धतीने ऍडजस्ट करा की लेन्सचं ऑप्टिकल सेंटर आणि लेन्सचं फोकस यांच्यामध्ये ही इमेज येईल. मग आधी आपण काय करूया, तर या इमेजच्या या साईडला आपण घेऊया फोकस. कुणाचा प्रिन्सिपल फोकस घेऊया, तर दुसऱ्या लेन्स कोणता आहे, ई. मग त्याला FE म्हणूया आपण. हा FE आपण इथं घेतला, FE1. ओके. आता आपण हा झाला, काय काढूया, लेन्स काढून घेऊ. ही लेन्स कशी असणार, एकदम छोटी लेन्स काढायची. आपली जी इमेज आहे ना, ह्या इमेजच्या पेक्षा थोडी मोठी, पण या ऑब्जेक्टिव्ह पेक्षा थोडी बरीचशी लहान अशी आपण इथे लेन्स काढायचा आहे. लेन्स काढताना आधी प्रिन्सिपल ॲक्सिसला ना परपेंडिक्युलर सेगमेंट काढून घ्यायचा, वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला इक्वल डिस्टन्सवरती. आणि त्याच्यानंतर मग आपण काय करायचं आहे, प्रोटेक्टरच्या साह्याने लेन्स काढूया. 90ला मॅच केल्यानंतर आपोआप ती तुम्ही जर परपेंडिक्युलर जर लाईन जर आपण लहान घेतली, तर आपोआप आपला लेन्स पण काय येतो, लहान येतो. बघा आता हा लेन्स कसा आला, लहान आलाय, हा मोठा आहे. आता बघा सेकंड डायग्राम काढायची आहे. लेन्सचा ऑप्टिकल सेंटर, त्यानंतर लेन्सचा हा कोण आहे, लेन्सचा प्रिन्सिपल फोकस, फर्स्ट फोकस. आता प्रिन्सिपल फोकस आणि ऑप्टिकल सेंटरच्या मध्ये काय आहे, ऑब्जेक्ट आहे. आता ह्या ऑब्जेक्टची आपल्याला काढायची आहे इमेज. तर ह्या ऑब्जेक्ट पासून इमेज काढण्यासाठी आपल्याला काय लागणार आहेत, 2 इन्सिडेंट रे लागणार आहेत. तर हे 2 इन्सिडेंट रे जे आहेत, एक जो आहे तो घ्यायचा आहे पॅरलल टू ह्या इमेजच्या डोक्यावरून पॅरलल घेऊया आपण. कुणाला, ही जी प्रिन्सिपल ॲक्सिस आहे तिला आपण एक पॅरलल, हा पॅरलल काढलेला आहे. ओके. आणि दुसरा काढायचा आहे गोईंग थ्रू द ऑप्टिकल सेंटरमधून जातोय बघा, हा डोक्यावरून काढायचे. किती छोटे आहेत, कारण की आपण ऑप्टिकल सेंटर आणि प्रिन्सिपल फोकसच्या मध्ये इमेज घेतली आणि आपला फोकल लेंथच याची खूप लहान आहे. त्यामुळे बघा आपला ऑब्जेक्ट पण लहान झाला आणि त्याच्यापासून निघणारे जे इन्सिडेंट रे ते पण काय झाले, लहान झाले. आता हे झालं
ऑप्टिकल सेंटरमधून जो रे जातोय तो कसा जाणार आहे, स्ट्रेट जाणार आहे. तुम्हाला माहिती आहे की ऑप्टिकल सेंटरमधून जर इन्सिडेंट रे गेला तर आफ्टर रिफ्रॅक्शन तो कसा जातो, स्ट्रेट निघून जातो. तो डायरेक्शन चेंज करत नाही, डज नॉट चेंज इट्स डायरेक्शन. आणि जो पॅरलल असतो तो काय जातो, याच्या फोकसमधून जातो. तर याचा फोकस आपण, त्याचा फोकस बघा, म्हणजे फोकस पण आपण काढून घ्यायचा आहे. याचं फोकस इथे काढून घेऊ, F2E. आणि ह्या फोकसमधून पण आता तुम्ही जर पाहिलं तर हे दोघं एकमेकांना इकडे इंटरसेक्ट होणार नाहीयेत, कारण की ते एकमेकांपासून दूर जात आहेत. आणि मग ते इकडे फॉरवर्ड डायरेक्शनला जर इंटरसेक्ट होणार नसतील तर ते बॅकवर्ड डायरेक्शनला नक्कीच इंटरसेक्ट कुठेतरी होतात. मग आपण काय करूया, आपण हा मागच्या बाजूला बॅकवर्ड डायरेक्शनला डॉटेड लाईनने वाढवलेला दाखवूया. बघा आता हे अजून पुढे वाढवावे लागणार आहेत. ॲट इन्फिनिटी कुठेतरी ते काय होतात, एकमेकांना इंटरसेक्ट होतात. पुढे वाढवते मी. बघा हे इथे ह्याच्याही पुढे जाऊन लाईन, याच्याही पुढे जाऊन लाईन ते काय होणार आहे, इंटरसेक्ट होणार आहे. आणि मग त्याची इमेज कुठे मिळणार आहे, इथे आपल्याला त्याची इमेज, सेकंड इमेज मिळणार आहे. त्याची सेकंड इमेज आपल्याला इथे अशी ही सेकंड इमेज आपल्याला इथं मिळते. ओके, जरा इमेज मी वरतून दाखवलेली आहे. इमेज कुठून दाखवायला पाहिजे, इथून दाखवायला पाहिजे. ओके, इथून इमेज आपल्याला मिळणार आहे. इथून आपल्याला ही इमेज आपल्याला मॅग्निफाईड इमेज आपल्याला इथं मिळणार आहे. आता तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की दूरचा जो पदार्थ आहे तो ऑब्जेक्ट, स्टार, प्लॅनेट वगैरे असतील तर यांच्या ज्या इमेजेस आहेत त्या आपल्याला टेलिस्कोपमधनं कशा मॅग्निफाईड होतात हे तुम्हाला 2 स्टेजमध्ये कळते. तर अशा पद्धतीने आपण टेलिस्कोपची रे डायग्राम काढू शकतो. टेलिस्कोपचं तुम्हाला मी सांगितलेलंच आहे, पुन्हा एकदा सांगते. टेलिस्कोपमध्ये काय, टेलिस्कोप इज यूज टू सी डिस्टंट ऑब्जेक्ट क्लिअरली इन देअर मॅग्निफाईड फॉर्म. टेलिस्कोपमध्ये दूरच्या वस्तू ज्या आहेत त्या मॅग्निफाईड आणि क्लिअर दिसण्यासाठी टेलिस्कोपचा यूज होतो. टेलिस्कोप इज मेड ऑफ 2 कॉन्व्हेक्स लेन्सेस. 2 कॉन्व्हेक्स लेन्सेसनी टेलिस्कोप बनतो, ऑब्जेक्टिव्ह अँड आयपीस. तर हा ऑब्जेक्ट ह्या बाजूला असतो आणि ह्या ऑब्जेक्टच्या जवळ जी लेन्स असते त्याला ऑब्जेक्टिव्ह म्हणतात. तर ही ऑब्जेक्टिव्ह लेन्स आहे आणि ही कोणती लेन्स आहे, आयपीस. Objective and eyepiece. The objective has bigger cross section and bigger focal length than the eyepiece. ऑब्जेक्टिव्हची जो क्रॉस सेक्शन आहे आणि याची जी फोकल लेंथ आहे ही फोकल लेंथ आणि क्रॉस सेक्शन आयपीसच्या क्रॉस सेक्शनपेक्षा आणि फोकल लेंथपेक्षा कसा असतो, मोठा असतो. हायर मॅग्निफिकेशन अँड क्लिअर अपीअरन्स कॅन बी ऑब्टेन बाय द कंबाईन इफेक्ट ऑफ द 2 लेन्सेस. ह्या 2 लेन्सेसच्या कंबाईन इफेक्ट आपल्याला हायर मॅग्निफिकेशन मिळतं. डिस्टंट ऑब्जेक्टचं मॅग्निफिकेशन आपल्याला फर्स्ट लेन्समुळे मिळतं आणि सेकंड लेन्समुळे त्या इमेजची परत मॅग्निफिकेशन होऊन आपल्याला सेकंड इमेज मिळते. तर ह्या दोन्ही लेन्सच्या कॉम्बिनेशन इफेक्ट जो आहे, कंबाईन इफेक्ट जो आहे तो आपल्याला मॅग्निफाईड इमेज मिळणं हा आहे. हे दोन्ही लेन्स जे आहे, बोथ द लेन्सेस आर फिटेड आउट इनसाइड अ मेटॅलिक ट्यूब. दोन्ही लेन्सेस हे एका मेटॅलिक ट्यूबमध्ये
फिट केलेले असतात इन सच वे दॅट द डिस्टन्स बिटवीन देम कॅन बी चेंज. ह्या दोघांमधलं डिस्टन्स आपण चेंज करू शकतो अशी ॲडजस्टमेंट त्या टेलिस्कोपमध्ये असते. तुम्हाला माहिती आहे टेलिस्कोपचा जो आयपीस आहे आपण ऑब्जेक्टिव्ह आणि आयपीस आपण दोघांना ॲडजस्ट करू शकतो. त्याची डिस्टन्स चेंज करू शकतो आणि दोघंही लेन्सेसची प्रिन्सिपल ॲक्सिस कसा असतो सेम असतो. अँड द प्रिन्सिपल ॲक्सिस ऑफ द बोथ लेन्सेस आर अलॉंग द सेम स्ट्रेट लाईन. आणि सगळ्यात महत्त्वाचा हा 5th पॉईंट आहे, द मॅग्निफिकेशन ऑकर इन 2 स्टेज. याचं मॅग्निफिकेशन 2 स्टेजमध्ये आपल्याला मिळतं. तर पहिली स्टेज कोणती आहे? फर्स्ट स्टेज इज ऑब्जेक्ट बी ॲट इन्फिनिटी सो इमेज गॉट ॲट F2. पहिली स्टेज आहे ऑब्जेक्ट ॲट इन्फिनिटी असतो आणि त्यामुळे त्याची इमेज कुठे मिळते? त्याची इमेज आपल्याला F2 वरती मिळते, ऑब्जेक्टिव्हच्या F2 वरती मिळते. अँड सेकंड स्टेज, इन सेकंड स्टेज प्लेस ऑब्जेक्ट बिटवीन F1 अँड O सो टू मॅग्निफाईंग व्हर्च्युअल अँड इरेक्ट इमेज गॉट ॲट सेम साईड. आणि त्यामुळे दुसऱ्या स्टेजमध्ये आपली जी इमेज आहे म्हणजेच आयपीसचा ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट आपल्याला आयपीसचा ऑप्टिकल सेंटर आणि प्रिन्सिपल फोकस यांच्यामध्ये ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने आयपीस ॲडजस्ट करायचा. आणि असा ॲडजस्ट केल्यानंतर ह्या इमेजची म्हणजे ह्या आयपीसच्या ऑब्जेक्टची जी इमेज आहे ही इमेज आपल्याला कुठे मिळणार आहे? ॲट इन्फिनिटी आणि मॅग्निफाईंग इमेज असणार आहे, ॲट इन्फिनिटी असणार आहे आणि कशी असणार आहे? ती व्हर्च्युअल असणार आहे आणि इरेक्ट असणार आहे. आता व्हर्च्युअल म्हणजे काय? तर ती स्क्रीनवर मिळत नाही म्हणून व्हर्च्युअल. आणि इरेक्ट का? तर जशी आपली हा जो ऑब्जेक्ट आहे ह्या ऑब्जेक्टच्या प्रमाणेच ती खालच्या बाजूने म्हणून ही इरेक्ट आपण याला म्हणतोय. पण ॲक्च्युअल जर आपले जे ऑब्जेक्ट आहे त्यांच्या ही कशी असते? इन्व्हर्टेडच असते. परंतु इथे याला ऑब्जेक्ट समजून याला आपण इथे इरेक्ट शब्द वापरलेला आहे. ओके, अशा पद्धतीने टेलिस्कोपची रे डायग्राम आपण 2 स्टेजमध्ये करतो. तर रे डायग्राम काढताना पहिल्यांदा पहिली डायग्राम काढून घ्यायची आणि त्याच्यानंतरच सेकंड डायग्राम काढायची आहे. आणि ते लक्षात घ्या की आपण जे 6 रे डायग्राम शिकलेलो आहोत त्या 6 रे डायग्राममध्ये टेलिस्कोपची डायग्राम जी आहे रे डायग्राम ती म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ फर्स्ट डायग्राम अँड द 6th डायग्राम. पहिल्या आणि 6व्या डायग्रामची कॉम्बिनेशन म्हणजे आपल्याला टेलिस्कोप मिळतो. आणि मायक्रोस्कोपची जी रे डायग्राम आहे ती रे डायग्राम म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ द 4th डायग्राम अँड 6th डायग्राम. 4थ्या आणि 6व्या डायग्रामची कॉम्बिनेशन म्हणजे आपल्याला मायक्रोस्कोपची रे डायग्राम मिळते. तर अशा पद्धतीने आपण कंपाऊंड मायक्रोस्कोपची पण रे डायग्राम कशी काढायची ते शिकलेलो आहोत. त्याचबरोबर टेलिस्कोपची रे डायग्राम कशी काढायची ते शिकलेलो आहोत. आणि जर तुम्ही ह्याच क्रमाने काढली तरच तुम्हाला रे डायग्राम काढता येणार आहे. जर का तुम्ही आधी लेन्सेस दोन्ही काढून घेतले काहीही उपयोग होणार नाही. याच क्रमाने तुम्ही करायची. मी तुम्हाला होमवर्क देते की 2 वेळा तुम्ही ह्या दोन्ही रे डायग्राम काढून मला तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये किंवा माझ्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मला ह्या सेंड करा. मला बघायचं आहे की खरंच तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाटतोय का. तर मी अपेक्षा करते की तुम्ही ह्या रे डायग्राम दोन्ही ज्या आहेत त्या मला काढून व्हॉट्सअप नंबरला माझ्या पाठवाल. ओके, तुम्हाला आजचा व्हिडिओ लेक्चर जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.